एक संशोधन सांगतं की फक्त 3% लोकच ही एक गोष्ट करतात आणि त्यामुळेच ते यशस्वी होतात. तुम्हीही जर ही गोष्ट केली तर तुम्हीही तुमचं आयुष्य बदलू शकता. ही गोष्ट कोणती हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बी पॉझिटिव्ह या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ दर आठवड्याला आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. आपल्याला वाटतं की ध्येय मनात असलं की पुरेसं आहे, पण मानवी मेंदू तसा काम करत नाही. 1979 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलने एक अभ्यास केला. MBA ग्रॅज्युएट्सना विचारण्यात आलं की तुमचं ध्येय लिहिलं आहे का? त्यात 3% लोक म्हणाले हो, आमचं लिखित ध्येय आहे. 13% लोक म्हणाले होय, ध्येय आहे पण लिहिलेलं नाही. आणि 84% लोक म्हणाले अजून विचार नाही केलाय. 10 वर्षांनी जेव्हा त्यांचं यश, उत्पन्न आणि आयुष्याचं समाधान मोजलं गेलं तेव्हा लक्षात आलं जे 3% लोक ध्येय लिहून ठेवतात ते इतर सगळ्यांपेक्षा 10 पट जास्त यशस्वी झाले आहे. हो, फक्त 3% लोकच आपली ध्येय लिहून ठेवतात आणि त्यामुळेच ते होतात यशस्वी. तुम्हीही जर आपली ध्येय लिहून ठेवली तर तुम्हीही तुमचं आयुष्य बदलू शकता. या स्टडीला सायंटिफिक बेस आहे. न्यूरोसायन्स सांगतं की आपण जेव्हा ध्येय लिहितो तेव्हा आपल्या मेंदूचा रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजेच रॅस सक्रिय होतो. रॅस म्हणजे काय? तर रॅस म्हणजे आपल्या मेंदूचा फिल्टर आहे. तो ठरवतो की आपल्या लक्षात काय राहायचं आणि काय दुर्लक्षित करायचं. जेव्हा तुम्ही ध्येय लिहिता तेव्हा रॅस त्या गोष्टींना महत्वाचं समजतो आणि तुमच्या आजूबाजूच्या संधी ओळखू लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा ठरवता की मला 5 किलो वजन कमी करायचंय आणि ते लिहिलं तर तुमचं रॅस तुमचं लक्ष डाएट, व्यायाम, फिट लोकांच्या टिप्स याकडे आकर्षित करतं. अजून एक उदाहरण म्हणजे तुम्ही जर नवीन कार घ्यायचं ठरवलं आणि ते लिहिलं तर मग तुम्हाला रस्त्यावर ती कार वारंवार दिसायला लागते. का? कारण रॅस तुमचं लक्ष त्याच गोष्टीकडे वळवतं ज्याचं महत्व तुम्ही ठरवलं आहे. तसं जेव्हा तुम्ही ध्येय लिहिता तेव्हा मेंदू त्या ध्येयाशी संबंधित संधी, निर्णय आणि विचार ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करतो. तुम्ही स्वतःच्या मेंदूला यशासाठी प्रोग्राम करता. म्हणून आजपासून हे करा. एक डायरी किंवा नोटबुक घ्या. आपल्या जीवनात काय साध्य करायचंय ते स्पष्ट, वेळबद्ध आणि लिखित असू द्या. ते रोज वाचा आणि त्या दिशेने कृती करा. ध्येय मनात ठेवलं तर ते स्वप्न राहतं, पण तेच ध्येय जर लिहिलं तर ते योजना बनतं आणि योजना यशात बदलते. म्हणून आजच आपलं पहिलं ध्येय लिहा आणि कमेंट मध्ये शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गोल सेटिंगचा 3रा भाग घेऊन आपण लवकरच भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय बाय.